हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात सगळे? सो आज मी तुमच्यासोबत माझ्याकडे जे युनिक ज्वेलरीज आहेत त्याच्याबद्दल मी व्हिडिओ करणार आहे, जे की माझ्याकडे आहेत युनिक फाइंड्स. सो तुमच्यासोबत शेअर करेन, जो की तुम्हाला आयडिया येईल कशावरती काय वेअर करायचं वगैरे. सो लेट्स सी. इयरिंग्स पण आहे त्याच्यामध्ये युनिक, आणि ऑक्सिडाइज ज्वेलरीज आहेत, आणि प्लस गोल्ड, थोडंसं गोल्ड आहे. नोज पिन पण आहे. ओके, सो लेट्स सी. सो फर्स्ट मी हे इयरिंग्स घेतलेले, हे दोन, हे वाले. लुक ॲट दिस. ब्लॅकमध्ये आहे, ऑक्सिडाइज ब्लॅकमध्ये, आणि खूप हेवी नाही आहेत, खूपच लाईट वेट आहेत. हे मी अयोध्यासाठी घेतलेले, बट हे मी वेअरच नाही केले. म्हणजे मला तिकडे थोडंसं बनारसमध्ये थोडंसं ह्याच्यावरती बांधणी टाईपवरती मला थोडंसं हेवी हवं होतं. लुक ॲट दिस. खूपच प्रिटी वाटतायत हे, पण मी तिकडे वेअर करता आलंच नाही, कारण खूप गडबड झालेली माझी बनारसला, कारण आम्ही इव्हनिंगला गेलेलो तिकडे. सो मला काही लुक नाही करता आलं. सो लुक ॲट दिस. म्हणजे तुम्हाला वेअर करायची काही गरज नाही आहे ह्याच्यानंतर. खूपच मस्त वाटतंय, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये नेकवेअर नाही केला तरी चालेल. तुम्ही फक्त आणि फक्त इयरिंग्स वेअर केला तर यू आर गुड टू गो. यू आर गुड टू गो. लुक ॲट दिस. ह्याचा कलर पण गेलेला नाहीये. ऑलमोस्ट 8 to 9 months झालं, आणि खूपच हेवी नाही आहे ते. लाईट वेट आहेत, खूप लाईट वेट. म्हणजे अगदी तुम्हाला वाटणार पण नाही की तुम्ही हेवी वेअर केलायत म्हणून. सो लुक ॲट दिस. आय लव्ड इट पर्सनली. सो लेट्स रिमूव्ह दिस. सो नेक्स्ट आहे हा टियारा जो घेतलाय मी. हे असं यूज केलं जातं. ओ माय गॉड. हे बघा असं. हे थोडंसं तुम्ही गुजराती वगैरे लुक केला तर त्याच्यावरती खूपच मस्त वाटेल. हे थोडंसं फिक्स करायचं आहे तुम्हाला बॉबी पेन्सने. सो हा, अडकलं माझ्या ह्याच्यावर. गाईज, म्हणून मी हे तुम्हाला असं ट्राय करून नाही दाखवू शकत. ओके, सो हे एक झालं. हे हेअर बँड म्हणू शकता तुम्ही, हेअर ॲक्सेसरीज म्हणू शकता ह्याच्यामध्ये. सो त्याच्यानंतर मी घेतलेले हे सो हे थर्ड आहे. हा वुडन च्या ह्याच्यामध्ये नेक पीस आहे. हा हा मी मिशोवरनं घेतलेला. खूपच मस्त आहे, आणि खूपच त्याला थ्रेड वर्क आहे. हे तुम्ही ॲज अ लॉंग वेअर पण वेअर करू शकता, किंवा ॲज अ चोकर म्हणून, किंवा शॉर्ट नेकवोर म्हणून यूज करू शकता. असं तुम्हाला चॉकर होईल. हे बघा, खूपच एलिगंट, आणि खूप तुम्हाला असं ब्लॅक साडीवर किंवा असं ब्राऊन साडीवरती खूप मस्त जाईल हे. तो खूपच मस्त जाईल हे ब्लॅक साडीवरती, किंवा ब्राऊन साडीवरती थोडंसं काहीतरी मिरर वर्क जी साडी असते ना त्याच्यावरती खूप मस्त जाईल. आणि हे पण ब्लॅक नाही पडलं. हे पण मी तेव्हाच घेतलेलं अयोध्यावरती, आणि हे वुडन पण वर्क पण मस्तच आहे खूपच. आणि मिशोवरती भरपूर असे कलेक्शन्स आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच मस्त असे युनिक पीसेस आहेत. हे मला अराउंड 200च्या आतमध्ये भेटलंय, अँड आय लव्ह दिस. आय लव्ह दिस. सो येस, तुम्ही असं चॉकर वेअर करू शकता, किंवा लॉंग नेकपीस वेअर करू शकता. बिकॉज इथे असं हे ह्याला हे आहे. हे बघा, तुम्ही हे वर खाली करू शकता. लुक ॲट दिस. सो हे तुम्ही ॲडजस्टमेंटसाठी दिलेलं आहे. सो आय लव्ह दिस. हे एक मला आवडलंय. सो त्याच्यानंतर मी घेतले होते
दुसरे इयरिंग्स घेतलेले. लुक ॲट दिस. हे मी असले वेअर नाही करत, हे जे असे हे असतात ना, बिकॉज ह्याच्याने कान खाली येतात आणि माझे नाही आहेत, पण मला हे असं आवडत नाही. हे असं कसं तरीच वाटतं. पण हे वाटतं चांगलं, बट मी नाही वेअर करत. मला सवय नाही आहे, मला नाही आवडत. पण डॅन्टो मी घेऊन ठेवलंय. हे तुम्ही ॲज अ हेअर एक्सेसरीज मध्ये वगैरे अडकवू शकता. खूपच मस्त वाटेल. लुक ॲट दिस. किती वाटतंय. आय लव्ह दिस. मला हे लॉंग इयरिंगची सवय नाहीये. सो त्याच्यानंतर माझ्याकडे खूप फेवरेट असे दोन नेक पीसी नोज पिन्स आहेत. लुक ॲट दिस. पहिला वाला तर हा बघा तुम्ही, किती मस्त आहे हा. ह्याची मी लिंक नाही देऊ शकत तुम्हाला, बट हे याच्यावरती सेम मला भेटला तर मी नक्की टॅग करेन. मस्त वाटतंय ना, खूपच मस्त वाटतंय. आणि दुसरा वाला हा एक आहे, ज्याला थोडीशी हे आहे, त्याला पर्ल आहे. Look at this. किती मस्त वाटते. मी म्हणजे माझं लुकच, माझं फेस चेंजच केला, माझा फेसचा पूर्ण लुकच. लुक ॲट दिस. हे दोन आहेत. त्याच्याकडे माझ्याकडे लिंक नाही आहे. हे मी स्टोर मधून खरेदी केलं होतं. सो या, हे दोन आहेत. त्याच्यानंतर हे मी अशी एक साऊथमध्ये हे मी असं एक मांग टिका घेतलेला, जो की मी आतापर्यंत वेअरच नाही केलं. बट हे ॲज अ प्राईज मध्ये वर्थ इट आहे. छोटंसं मिनी. सो लुक ॲट दिस. खूपच मस्त आहे, छोटासा. अँड यू आर गुड टू गो. इथे थोडंसं स्टिकिंग लावायचं आणि चिटकवायचं आहे. ओके. खूपच मस्त आहे. ह्याला टेम्पल ज्वेलरी सोबत वेअर करा तुम्ही. हा, राई सॉरी, हे बघ ते अडकलंय हे. सो हे असं आहे. इथे टेम्पल आहे इथे दिलेलं. यू कॅन सी इट. हे अंडर 200 मध्येच आहे. आणि हे ओव्हरऑल सगळ्यावरती पण जाईल. गोल्डन येलो, गोल्डन ग्रीन अँड रेड. त्याच्यानंतर हा माझ्याकडे एक हानियाचा ज्वेलरी आहे. हे थोडंसं माझ्याकडे कॉपर शेडच्या ज्वेलरीज आहेत. अगेन दिस इज ऑल्सो अ चोकर. नाईस. हे मी एकदा वेअर केलं होतं, त्याच्या माझ्याकडे फोटोज नाही आहेत. लुक ॲट दिस. लुक ॲट दिस. हे खूपच युनिक चोकर आहे माझ्याकडे. हे मी आय थिंक फ्लिपकार्टवरनं मी ऑर्डर केलेलं. 300 to 400 आहे. आणि एवढे प्रिटी कलर्स आहेत. हे पिंक आणि येलो खूपच मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि हे ऑक्सिडाइज नाही आहे, हा थोडंसं कॉपरी ऑक्सिडाइज मध्ये आहे. सो तुम्ही गोल्डन झरीवरती वगैरे पण वेअर करू शकता, बट तुम्हाला एकदा हे शेड मॅच करावी लागेल. अदरवाईज तुम्ही सिल्वर याच्यावरती वेअर करा. बट थोडंसं आत्ता नाही का ते साडीवर आलंय, गोल्ड आणि सिल्वरच्या मधलं कलर आलाय, सिल्वरी झरी सारखं. सो त्याच्यावरती तुम्ही वेअर करू शकता. खूपच मस्त वाटतंय. दिस. ह्याला पण नॉट आहे, हे तुम्ही लूज अँड हे करू शकता ह्याला. हे बघा, असं दिसतं. खूपच युनिक आहे. हे सगळे मला अशा बॉक्समध्ये भेटलेत फ्लिपकार्टचे ज्वेलरीज. सो त्याच्यानंतर हे मी एक ह्याच्यामधून घेतलेलं पर्लचं. बरं, याची अवस्था आता नाही आहेत. हे पण एक चोकरच आहे असं, मी तर ते नाही दाखवू शकत मला. सो त्याच्यानंतर
मी हे एक पर्ल्सचं घेतलेलं लॉंग. आय डोंट नो. हे बघा इथे असं दिसेल. हे लेयर्ड वालं घेतलेलं मी. आय होप मी हे लेयर करून दाखवेन तुम्हाला. हे काहीतरी असं आहे एवढं मोठं. बट हे तुम्हाला ह्याला ना डबल लेयर करून घालावं लागेल. मी दाखवते तुम्हाला. लुक ॲट दिस. हे असं तुम्ही वेअर करू शकता. येस, यू आर गुड टू गो. हे मी डबल लेयर हे केलंय म्हणजे तुम्हाला काही गरज नाही आहे. इयरिंग्स पण ॲक्च्युलीच आहेत. इयरिंग्स मला आता भेटत नाहीये, सो येस. हे पण खूप मस्त आहे ही ज्वेलरी, पर्ल्सवाली. सो या, तर हे आपण मला रिमूव्ह करायचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे गाईज. ज्वेलरी रिमूव्ह करायचं म्हणजे मोठा टास्क. आय कॉन्ट सी एनिथिंग अँड असं सवय नाही आहे व्हिडिओजमध्ये वेअर करायच्या. सो हे एक झालं. त्याच्यानंतर हे आधी ना सगळं दाखवून ठेवतं, वरना ना नंतर मग मी शोधत राहते आणि मग माझी होते चिडचिड खूप जास्त. बिकॉज मला जेव्हा हे करायचं असतं तेव्हा मला भेटतच नाही. अगेन दिस इज माय फेवरेट. माझं खूपच फेवरेट आहे हा. लुक ॲट दिस चोकर. हे मंगळसूत्र नाहीये, हे चोकर आहे, ब्लॅक चोकर. आय मीन आधी मला सेट करते सगळ्याला. हा मला एका जत्रेमध्ये मी घेतलं होतं हे, जे की रत्नागिरीतच आमच्या लागतो. खूपच मस्त आहे आणि ह्या साडीवरती तर अगदी मस्त जात आहे. अँड इवन यू कॅन वेअर ऑन दिस पार्टी वेअर ऑल्सो. लेयर्ड वाला खूप मस्त वाटतंय, खूप प्रिटी आहे. आणि मी मी म्हटलं मी म्हणजे रिग्रेट नाही करत आहे हे घेऊन. अँड ॲक्च्युली हे 2 वर्ष तरी झालं हे मी घेऊन आणि एवढं सुंदर टिकलंय. पण मी आतापर्यंत कुठेच वेअर नाही केलेलं आहे, कारण मला जसं वेअर वेअर करायला हे भेटलंच नाही. आणि काही लोकांना असं वाटतं की हा हे मंगळसूत्र टाईप, बट हे मंगळसूत्र नाहीये. दिस इज द युनिक ज्वेलरी पीस आय हॅव फाउंड इन दॅट जत्रा. जत्रेला काय म्हणतात मला नाही माहिती. सो हे खूपच मस्त आहे, मला हे खूप आवडलंय. मी ह्याला खूप जपून ठेवलंय कारण आता हल्ली नाही भेटत असे ज्वेलरीज. सो त्याच्यानंतर माझ्याकडे आहे परत एक हे वालं ज्वेलरी आहे. हे पण सिल्वर्स मध्ये. हे पण खूपच मस्त वाटतं, बट ह्या साडीवरती जात नाहीये ते. छान 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 छान. तो हा एक माझ्याकडे आहे, हे तुम्ही नवरात्रीला वगैरे वेअर करू शकताय. अमेझिंग फाईन्स आहेत माझ्याकडे.
आणि ह्याच्यावरचे ते कानातले मला नाही आवडलेत. हे बघा, हे असे आहेत पण मला नाही आवडलेत. बट हे तुम्ही तोडून ह्याला ह्याला तोडून ॲज अ युनिक इयर कफ सारखं, एअर कफ नाही म्हणू शकत, स्टड सारखं वेअर करू शकता हे. सो या, हे पण एक चांगलं आहे, बट ह्याच्यावरती नाही जात आहे, सो तुम्हाला ते आवडणार नाही. सो त्याच्यानंतर माझ्याकडे हे एक आहे. काही ज्वेलरी मी अनपॅकच नाही केलेत, म्हणजे जसे आणलेत तसेच ठेवून दिलेत मी. हे एक आहे, हे खूप इझिली भेटून जातं. हे बघा, मी आता असं दाखवते. खूपच इझिली तुम्हाला भेटून जाईल हे. आणि ह्याच्यावरती पिकॉकचं हे आहे, मी एवढं घालत नाहीये, बट मी तुम्हाला असं लांबून दाखवते. मस्त वाटतं हे, नाजूक असं आहे. सो याचे इयरिंग्स पण छान आहेत. सो यू आर गुड टू वेअर दिस कधीतरी तुम्हाला लागलं तर फंक्शनला वगैरे. अँड याचे इयरिंग्स पण छान आहेत, प्रिटी प्रिटी. अँड अजून मला याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठला आवडला माहितीये का, माझे नोज पिन्स आवडलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे आवडलं, ते ब्लॅकवाले इयरिंग्स आवडलेत. आणि हा वाला ज्वेलरी, हे वाला तुम्हाला दाखवला ना आता वेअर करून, हे वाला. सो आणि दुसरं वाला माझ्याकडे हे एक आहे, यू कॅन वेअर इट लाईक दिस. हे बघा, खूपच मस्त आहे, हँडमेड ज्वेलरी आहे, आणि मिशोवरनं घेतलं अंडर 200 रुपीज. सो येस. पण तुम्ही ना, मी काय म्हणते, तुम्ही जर ऑनलाईन सर्च केलं तर खूप खूप अमेझिंग ज्वेलरीज तुम्हाला अमेझिंग ज्वेलरीज भेटतील तुम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये. खूपच प्रिटी मस्त वाले ज्वेलरीज भेटतील तुम्हाला. फक्त तुम्हाला सर्च करायला हवं, सर्च करायचं, सर्च अँड स्क्रोल, सर्च अँड स्क्रोल, सर्च अँड स्क्रोल. सो येस, एवढे माझ्याकडे युनिक ज्वेलरीज होते, माझे नोज पिन्स होते. अँड खूपच युनिक आहेत हे सगळे. आणि हे म्हणजे थोडंसं मधल्या रेंजमध्ये पण आहेत आणि खूप स्वस्तवाले पण आहेत. सो येस, हे सगळं ऑक्सिडाईज प्लस युनिकवाले जे भेटत नाहीत, इथे नाही भेटू शकत, ते वाले होते माझ्याकडे. आणि थोडंसं ऑनलाईन मी घेतलं होते त्यातले. सो येस, हे वालं होतं युनिक ज्वेलरीचं पार्ट. आणि तुम्हाला जर महाराष्ट्रीयन ज्वेलरीज आणि साऊथ ज्वेलरीचं वेगवेगळं पार्ट हवं असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा, मी ते पण तुम्हाला दाखवेन की मी ते कसं घेतलं, कुठून घेतलं, त्याचे लिंक्स वगैरे सगळे मी पार्ट 2 मध्ये बनवेन. सो या, आतासाठी एवढंच दाखवते. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि मला कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ह्याच्यामधलं कुठलं ज्वेलरीज किंवा कुठलं इयरिंग्स वगैरे आवडलंय, हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. बाय.